आता फक्त 9 मिनिटं बाकी आहे आणि अजून मी त्या स्पॉटवर पोहोचलो नाही आहे. मला असं वाटतं की आता मला पळावं लागणार आहे, कारण इथे हलकासा टिंट आला आहे सनचा. मी इथून कधीच जागा एक्सप्लोअर नाही केली, आज इथूनच जाऊन बघतो. चढताना खूप गर्दी असते, पण आपण ज्या पॉइंटवर चाललोय तिथे खूप कमी लोक जातात. हार्डली माझ्यासमोर 3 लोकच दिसत आहे की जे चालले. पहिले तर सगळ्यांना हॅपी न्यू इयर. आणि मी काही इथे असं या वर्षी काय करायचं, काय गोल सेट करायचं हे काही सांगायला आलो नाही, आणि मी हे सांगणार पण नाही, कारण आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की आपले काय काय गोल्स आहेत. पण मी आज एक गोष्ट सांगायला आलो आहे, ती म्हणजे की आपण एक गोल सेट करतो आणि ते अचीव्ह करायला जे जे काही करावं लागतं ते करतो. पण जेव्हा तो गोल अचीव्ह होतो त्यानंतरच्या सगळ्या सवयी आपण त्या मोडून टाकतो. तर यावर्षी एकच गोष्ट लक्षात ठेवायची, कोणती पण गोष्ट करा तर त्या गोष्टीत कन्सिस्टंट राहा. असं म्हणजे की आता समजा असं घ्या की मला खूप वर्षापासून यूट्यूब व्हिडिओज चालू करायचे आणि मी काही शूट पण केलं, पण काय तुम्ही कन्सिस्टंट होतो त्यामुळे ते नुसतं शूट झाले आणि कधी अपलोड झाले. जेव्हा माझं लग्न झालं तेव्हा काही व्हिडिओज मी शलाकासोबत अपलोड केले, पण त्यात पण कुठेच कन्सिस्टन्सी नव्हती. तर यावर्षी मी हा निर्णय घेतला आहे की गोष्टी करायच्या आणि त्या कन्सिस्टंट ठेवायच्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माहिती का काय, तुम्ही इतर 10 गोष्टी ऐका, पण सगळ्यात आधी तुम्ही तुमचं इंट्युशन ऐका. आता जसं 31st सेलिब्रेट करायचं, हा इतका प्रेशर असतो आजकालच्या पिढीवर काय करायचं. पण त्यात मी कसं होतो की नाही, रात्री लवकर झोपायचं, सकाळी येऊन आपण पहिला सनराईज बघायचं, काहीतरी वेगळं. पण हे पण माझं इंट्युशनच म्हणालं की आपण सकाळी जाऊ आणि पहिला सनराईज बघू. तर तेच की तुमचं इंट्युशन तुम्हाला सांगत राहतं की करायचं काय. तर पहिले आपलं इंट्युशनचं ऐका, मग दुसऱ्यांचं ऐका. आणि हाच रेझोल्युशन तुम्ही मनात ठेवा आणि तो पूर्ण वर्ष पाळा, ज्यामुळे की तुमचे गोल्स जे आहे ते अचीव्ह होतील आणि तुम्हाला एक सवय लागेल. आता परत आपण रिटर्न चाललो, कारण आपल्याला 8:30च्या पहिले घरी पोहोचायचं आहे. सो आता स्पीड वाढवावं लागणार आहे आणि ऑलरेडी 7:30 झालेले आहे. एंडपर्यंत थांबल्याबद्दल धन्यवाद. आणि आता आम्ही पोहोचलेलोच आहोत. तर काही चूक झाली असेल फ्रेममध्ये तर मी ती नक्कीच सुधारणार आहे आणि पुढचे व्हिडिओज नक्कीच चांगले असतील. हॅपी न्यू इयर, बाय.